जय श्री सद्गुरु माणिक प्रभु। जय श्री गुरुदेव दत्त। अध्याय 45. निर्याण प्रभू समाधी। दत्त जयंतीच्या 4 दिवस आधीचा मार्गशीर्ष एकादशी हा प्रभू समाधीचा दिवस उजाडला. समाधीच्या दिवशी प्रभूंनी यथाविधी संन्यास आश्रम घेतला. मग ठरवलेल्या वेळी तयार केलेल्या समाधीस्थळी प्रभू आसनावर स्थित झाले. त्यांनी आपल्या शिष्यांकडून पूजा घेतली, त्यांना प्रसाद दिला. नंतर प्रभूंनी नृसिंहतात्यांच्या दोन्ही पुत्रांना काही वेळ आपल्या मांडीवर बसवले. मग त्या दोघांकडून पूजा व आरती करून घेतली. नृसिंहतात्यांचा ज्येष्ठ पुत्र मनोहर याला प्रभूंनी आपल्या अंगावरील दुशाला पांघरला. मनोहरच्या गळ्यात प्रसादाची माळ घालून त्याला मंत्रोपदेश व महाप्रसाद दिला. मग प्रभूंनी नृसिंहतात्यांचा कनिष्ठ पुत्र खंडेराव याच्या गळ्यातही माळ घालून त्याला प्रसाद दिला. एवढे झाल्यावर त्या दोघांना घरी घेऊन जाण्याची आज्ञा प्रभूंनी आपल्या शिष्यांना दिली. बाहेर दत्त जयंतीनिमित्त हजारो लोकांची धांदल चालू होती, पण कोणालाही समाधीविषयी जराही सुगावा लागला नाही. त्यानंतर प्रभूंनी पद्मासनात बसून आपले आसन स्थिर केले व शिष्यांना समाधीचा पुढील भाग चिरून घेण्याची आज्ञा केली. प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे शिष्यांनी मोठ्या कष्टी अंतःकरणाने समाधीचे दार बंद केले. वरच्या बाजूला फक्त गवाक्षद्वार ठेवले होते. रामभाऊ लंगोटी याला गवाक्षद्वारातून पाहत राहण्यास सांगितले होते. आज्ञेप्रमाणे तो संध्याकाळपर्यंत लक्ष ठेवून होता. संध्याकाळी 5च्या सुमारास मस्तकभेद झाल्याचे पाहून गवाक्षद्वारही बंद करण्यात आले. समाधीची ही सर्व प्रक्रिया गुप्तपणे पार पडली. समाधी प्रक्रियेत सामील असलेल्या शिष्यांनी प्रभूंच्या आज्ञेनुसार आपले दुःख आवरून गुप्तता ठेवली. पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव होता. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे हजारो लोकांची गर्दी जमली. भंडारखान्यात हजारो लोकांसाठी अन्न शिजले. पंक्तीवर पंक्ती चालल्या, पण कोणालाही प्रभू समाधीची वार्ता कळू दिली नाही. दत्त जयंती उत्सव व भोजन समारंभ पार पडल्यानंतर मात्र प्रभू समाधीची बातमी उघड झाली. माणिक प्रभूंनी समाधी घेतली ही बातमी कळताच सर्वत्र हलकल्लोळ होऊन आकांत सुरू झाला. सर्व प्रभू भक्त दुःखाने सैरभैर झाले. हिंदू, मुसलमान, शीख, लिंगायत इत्यादी अनेक धर्मांच्या व पंथांच्या लोकांचे प्रभूंवर अत्यंत प्रेम असल्याने सर्वांनाच प्रभूंचा वियोग असह्य झाला. प्रभू समाधीनंतरची हकीकत प्रभूंचे निकटचे शिष्य व प्रभूचरित्र लेखक रामचंद्र सोलापूरकर यांच्या शब्दात पुढील प्रमाणे. प्रभू समाधीनंतरचे 3 दिवस मोठ्या दुःखात गेले. 4थ्या दिवशी चतुर्दशीला आम्ही दत्तगादीजवळ दत्तजन्माचा सोहळा कसाबसा पार पाडला. त्या दिवशी प्रभू बाहेर आले नाहीत म्हणून मंडळीत बरीच कुजबूज झाली. मग प्रभू समाधीची गुप्त बातमी बऱ्याच लोकांजवळ उघड झाली. बातमी कळलेल्या सर्वांनी दुसऱ्या दिवशीच्या दत्तोत्सवाच्या भंडाऱ्यापर्यंत कसाबसा दम धरला. पण त्या दिवशी संध्याकाळी ही बातमी सर्वांनाच कळली आणि नगरात सगळीकडे हाहाकार उडाला. दारावर मोठा दंगा होऊन बंदोबस्त मोडला आणि हजारो लोक चेंगराचेंगरी करून दर्शनासाठी आत शिरले. आत गेल्यावर प्रभू महाराजांऐवजी त्यांची समाधी दृष्टीस पडताच लोकांमध्ये दुःख समुद्र उसळला. काही लोक समाधीजवळ अंग टाकून गडाबडा लोळू लागले. कित्येकांनी दुःखातिरेकाने डोकी आपटून घेतली. कोणी विहिरीत उड्या टाकल्या. मुसलमान, रोहिले, अरब इत्यादी लोकांनी स्वतःच्या पोटात जांभीये खुपसले. एकच गोंधळ व हाहाकार उडून गेला. सहस्रावधी अरब रोहिल्यांनी शस्त्रे समाधीपुढे ठेवून फात्या दिल्या. कित्येकांनी समाधी उघडून प्रभूंना पाहण्याचा हट्ट धरला.
हिंदू मुसलमान दंगा होण्याची वेळ आली तेव्हा हुमनाबादहून मोठे सरकारी अंमलदार येऊन त्यांनी वाद मिटवला. प्रभूंसाठी सर्व मोगलाई प्रांत 15 दिवसांपर्यंत रडत होता. प्रभूंचे अगदी जवळचे लोक, प्रभूंच्या वाडीतील लोक यांच्या शोकाला तर पारावरच नव्हता. प्रभूचरित्रकार टोळ यांनी लिहिले आहे, माणिक प्रभू निजधामास गेले. ही वार्ता वद्य प्रतिपदेच्या प्रातःकाळी हा म्हणता सर्वतोमुखी झाली. प्रभू विणदिन विव्हल झालेले लोक महाआक्रोश करत धावत समाधीस्थळाकडे गेले. निजानंदी स्थित झालेल्या महाश्रेष्ठ प्रभू महाराजांच्या त्या समाधीभोवती अनिवार लोकसमुदाय जमून जो दुःखाग्नी भडकला तो काही केल्या शांत होईना. हजारो स्त्री पुरुषांना आपले जीवन तृणप्राय वाटू लागले. त्या महाविलापाने दशदिशा व्याप्त झाल्या. कोणी दुःखातिरेकाने कपाळमोक्ष करून, तो कोणी उरात सुरी भोसकून प्राण देऊ लागले. कोणी त्या स्थळाकडे बघून आपले शरीर जमिनीवर टाकू लागले. अशा तऱ्हेने निरनिराळ्या लेखकांनी प्रभू समाधीचे वर्णन केले आहे. प्रभूंनी एका दिव्य संप्रदायाची स्थापना केली होती. विद्वान पंडितांसाठी प्रभूंचे चित्स्वरूप पूज्य होते, पण सामान्य जनता मात्र प्रभूंच्या सगुण स्वरूपावरच लुब्ध झाली होती. कारण प्रभूंचे अस्तित्व हे सामान्य जनतेसाठी मजबूत आधारस्तंभ झाले होते. त्यामुळे ते दृष्टीआड होताच सर्व जनसमूह शोकाकुल झाला. यात नवल ते काय? श्री माणिक प्रभू महाराजांची समाधी इसवी सन 29 नोव्हेंबर 1865 या दिवशी झाली. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.